मी चर्चा करेल. चला संदेश आपण या, करण या, आपण समीर आपण या, जे समीर कॅप्टन आहेत. काय म्हणशील करण? खरं तर कासगाव संघ म्हटलं की गोलंदाजी त्यांचा हत्यार आहे, शस्त्र आहे, आणि नेहमीच तुम्ही खरं तर मोठमोठी स्पर्धा गाजवताय, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत आलात. परंतु खरं तर बॉलरसाठी विकेट भरपूर महत्त्वाची असते, खेळपट्टी भरपूर महत्त्वाची असते, आणि तुम्ही मोठमोठी स्पर्धा खेळता. कॉन्क्रीट विकेटवरती तुम्ही खेळलात, त्यानंतर आपण पाहिलं असेल मातीच्या विकेटवरती तुम्ही खेळलात, परंतु ही विकेट आपण जर पाहिली तर लेदर विकेट आपल्याला पाहायला मिळते. काय साम्य सांगशील लेदर विकेटमध्ये आणि कॉन्क्रीट विकेटमध्ये? फरक तर खूप आहे, कारण की लेदर विकेटवरती बॉल जास्त स्पीड होतो. काय म्हणशील आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 2 राऊंड तुम्ही जिंकलेत. खेळत असताना खरं तर किती मजा आली, आणि काय सांगशील पूर्णपणे या मैदानाचा आढावा? कारण आपण पाहतोय सातत्याने तुम्ही साधारण पिचवरती किंवा साधारण मैदानावरती नेहमीच खेळताय, परंतु या ग्रास ग्राउंडवरती खेळत असताना किती मजा आली, काय सांगशील? मजा तर खूप आली. एकदम इंटरनॅशनल फिलिंग येते इथे खेळण्याची, आणि दादांनी आम्हाला संधी दिली त्यामुळे धन्यवाद. काय म्हणशील आता या मॅचमध्ये जोबिली संघ समोर खेळतोय, 5 ओव्हरची मॅच आहे. आता नक्की भरोसा कोणावरती दाखवाल? कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या खेळाडूला संधी दिली आहे त्यांनी सोनं केलंय. कारण कासगावचा बाहुबली देखील दाखल झाला, एक बॉल त्याला मारला, त्यांनी देखील षटकार टोकलाय. त्यामुळे आता या मॅचमध्ये अपेक्षा कोणाकडून? मला सर्व प्लेयरांकडून अपेक्षा आहे, आणि सर्व चांगले खेळणार आहेत. आपल्यासोबत बदलापूरचा वंडर बॉय रोहित आहे. रोहित आपण या. चला करण आपण या. खरं तर करण म्हटलं की सातत्याने बदलापूरच नव्हे तर बदलापूरच्या बाहेर जात असताना महाराष्ट्रभरामध्ये खेळत असतो. ग्रामीण गटातून, त्यानंतर खुल्या गटातून देखील खेळतोय, आणि सांगायला आवडेल ठाणे विरोधात रायगड जेव्हा जेव्हा सामने रंगतात त्यामध्ये आपला बदलापूरचं नाव करणारा खेळाडू करण धुळे आपल्यासोबत आहे. कारण काय म्हणशील, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तू नेहमीच खेळत आलाय, परंतु बदलापूरचं वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये तू खेळतोय. खरं तर विकेट तुम्ही नेहमीच मातीच्या विकेटवरती खेळलाय, कॉन्क्रीट विकेटवरती खेळलाय, परंतु या लेदर विकेटवरती खेळताना तुझा अनुभव काय सांगशील? नक्कीच विकेट खूप चॅलेंजिंग आहे, कारण की खालचा बॉल पण जोरात येतो आणि लेंथवाला बॉल पण जोरात येतो. त्याच्यामुळे दोन्ही बॉलला रेडी राहायला लागतं, आणि थोडा स्टेजच्या मुळे बॉल दिसत नाही आहे साईडनं, त्याच्यामुळे थोडा विकेटचा बॉलरला यूज होतो, आणि तोच प्लस पॉईंट होतो. काय म्हणशील, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरची मॅच आहे. नक्कीच 55 ते 60 रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नेहमीच करण धुळे म्हटलं की मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो आपण. खरं तर मैदानाच्या आउटफील्ड जर आपण पाहिली तर नेहमीच आपल्याला मातीचे आउटफील्ड पाहायला मिळते, परंतु इथे आपण पाहतोय खरं तर हिरवं ग्रास ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. काय साम्य सांगशील? बघायला गेलं तर पूर्ण आपल्या जे परिसर आहे त्याच्यामध्ये सर्वात चांगला ग्राउंड बघायला गेलं तर प्रतीकदा आणि मयूरदांनी बनवलेलं आहे. आणि मयूरदा आणि प्रतीकदाला एकच बोलेन की स्पर्धा तर खूप मोठी आहे, आणि प्रत्येक वर्षी मोठी असते. फक्त अजून पुढच्या वर्षी 4 चाका वाढली तर, आणि फक्त बदलापूर असोसिएशनच्या टीमला भेटली एखाद्याला तर खूप मोठं नाव होईल. क्या बात आहे. खरं तर 2 चाकं अजून वाढावेत अशी करण धुळेची इच्छा आहे, आणि त्यामध्ये देखील बदलापूरमध्येच ती 4 चाकं राहावे, ती 4 व्हीलर कार राहावी, ही करण धुळेची इच्छा आहे. ती देखील लवकरच पूर्ण होणार आहे, कारण चर्चा रंगते व्यासपीठावरती. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमसाठी. खरं तर अप्रतिम खेळ आता तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण बदलापूर आणि बागडी भागातील 2 टॉपेस्ट टीम मैदानाच्या मध्ये खेळताना दिसतील. एका बाजूला तुम्ही पाहताय माजी सरपंच कासगाव चिरंजी एकनाथ राऊत साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव मैदानावरती खेळतोय, तर त्यांच्या विरोधात जयची मात्रे पुरस्कृत काव्या 11 जय चोरोबा जय हनुमान जोबेली या 2 टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. कोणी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, आणि माझ्या सर्व समालोचक मित्रांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अनुजजी मोरे सर, त्याचबरोबर आम्हाला साथ दिली आज व्हॉइस ऑफ कर्जत रायगड अजिंक्य भौड सर, आणि त्याचबरोबर आमचे अध्यक्ष मॅडी सर. गेम ऑन, सामन्याला झाली आहे सुरुवात. दोनही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे नजरहटी दुर्घटना घटी सिंगल साठी धावतायत, आणि ही सिंगल कंप्लीट झाली आहे. वाईट बॉलचा सुद्धा कॉल येतोय. निश्चितच आपण पाहताय तर जोवेली टीम साठी सोने पे सुहागा या ठिकाणी पाहायला मिळेल. सलामीची जोडी, आघाडीचे 2 सलामीचे फलंदाज बॅटिंग करत असताना बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे आणि त्याच्या साथीनं बॅटिंगसाठी उतरलाय रोहित धुळे. धुळे अँड धुळे ब्रँड मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी मार्कवरनं
कार्तिकी 11 कासगाव टीमसाठी अर्थातच किरणजी राऊत साहेबांचा हुकमाचा एक्का करण लहाने गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेटनं टाकलेला बॉल हलक्या हातानं कट केलंय, पॉइंटला बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर जातोय, अडवतोय, पकडतोय, फेकतोय. इथे सुद्धा आपण पाहाल तर इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. स्कोरबोर्डला या जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते 4 या आकड्यावरती. 4 विदाउट लॉस, बिनबाद 4 धावा धावफलकावरती. 30 यार्डची पाबंदी असणारं पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच आपण पाहताय 9 फिल्डर 30 यार्डमध्ये तैनात केलेत. अर्थातच विवर्षनं तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट किपर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्डमध्ये आणि मिड ऑन 30 यार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथे कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हाताला चटका देऊन चेंडू मागे जातोय. सिंगल कंप्लीट करतायत. शांत डोक्यानं सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहेत दोन्ही आघाडीचे फलंदाज. सलामीची जोडी नंबर 1 करण धुळे आणि रोहित धुळे हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. आज विशेष राहिले जय हनुमान जोबेली संघाची बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिली असेल तर निश्चितच महेंद्र धुळेला एक चांगला सूर सापडलाय. रोशननं सुद्धा चांगली बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये केली. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर विवेक गायकवाड इन्फॉर्म आहे. मगाच्या मॅच मध्ये करणनं सुद्धा निश्चितच एक बाजू चांगली लावून धरली. इथे आपण पाहताय फटका चांगला आहे. स्टेट ड्राईव्हचा अद्भुत अंदाज. तिथे जीवाचं रान केलंय. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. करण धुळेचा स्टेट ड्राईव्ह चौकार. थँक्यू. मात्र फटक्यात ताकद इतकी होती. धावा मिळाल्या 4. करण यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. फिल्डर जातोय त्या ठिकाणी दूरवरनं जाऊन अडवण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केलाय. मात्र या ठिकाणी आपण पाहताय 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. बॅटिंग चांगली, त्याचबरोबर आपण पाहताय रनिंग बिटवीन द विकेट चांगली करतायत. करण लहाने गोलंदाजी सुंदर करतोय, मात्र त्याच्या विरोधात आपण पाहताय तोलून मोजून अभ्यासपूर्ण फलंदाजी या ठिकाणी करतायत. धावफलकावरती बिनबाद 11 धावा. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 9 फिल्डर 30 यार्डमध्ये. 30 यार्डची पाबंदी आहे. 2 फिल्डर सीमारेषेवरती अगदी तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर मिड विकेट बाउंड्रीवरती 2 प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. करण धुळे इथे फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाहीये. सिंगलसाठी धावलाय. धोक्याची घंटा इथे होऊ शकते. निश्चितच आपण पाहताय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपावलाय. चेक केलं जाईल. काव्या 11 जय हनुमान जोबेली संघासाठी इथे आपण पाहताय तर मोठा धक्का मिळू शकतो. निश्चितच तिसऱ्या पंचांच्या गोटामध्ये हा निर्णय सोपावलाय. 11 धावांवरती आपण आहोत आणि निश्चितच थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पत्राची मदत आता घेतली गेली आहे. खरं तर ही रिस्की सिंगल धावत असताना आपण पाहतोय खरं तर करण धुळेला असं वाटलं की तो पोहोचलाय, परंतु नक्की घडले काय हे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा खरं तर कासगाव बनाम जोबेली या 2 टीमच्या दरम्यान मॅच रंगतीये ना, सामना तुम्हाला अंतिम बॉल पर्यंत पाहायला मिळेल. इथे जिंकणार कोण हे महत्वाचं नाहीये, परंतु इथून सामना कसा रंगेल यावरती सगळ्या प्रेक्षकांची खरं तर नजरा तुम्हाला पार मिळतील. कारण 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा महामुकाबला मैदानावरती पार मिळतोय. याच मैदानावरती आपण पाहतोय खरं तर आज जवळ खाडेसर 8 संघ खेळले. मग कल्याण डोंबिवली असेल, त्याबरोबर आपण पाहिलं तर श्री बलंगड कर्जत तालुक्यातील संघ आपण पाहिले खेळताना इथे आपल्याला दिसते. परंतु त्यामधून आपण जर पाहिले ना तर बदलापूर वांगणी संघटनेचे 2 संघ पुढे सरकलेत. हो, मैदानावरती जोबेली बनाम कासगाव हा सामना सुरू आहे. खाडेसर सेफ आहेत बॅटर, त्यामुळे सिंगल इथे एकवटली. खरं तर ज्या वेळेस आपण पाहतोय करण धुळेनं बॅट ग्राउंडिंग केली ना, त्याने हात वरती केला की मी सेफ आहे हे त्याला माहिती होतं आणि त्यामुळेच की काय ते सिंगल मिळते. टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकते स्कोरबोर्ड वरती 12 धाबा. नक्कीच मोठा प्लेअर आहे. करणला माहिती आहे, त्याला अंदाज आहे आणि अनुषंगाने आपण पाहताय जसा चेंडू निघाला ना तसा तो धावेसाठी निघतोय. त्याला कॉन्फिडन्स भरपूर होता. निश्चित धाव मिळाली 1. 12 धावा धावफलकावरती. इथे पाहायला मिळते फटका फसलाय. झेलची सुवर्ण संधी शॉर्ट फाईन लेग वरती. अप्रतिम झेल. धक्का क्रमांक 1. बॅटिंग करणाऱ्या टीम जय हनुमान जोबेलीला रोहित धुळे बाद.
पहिला खेळाडू आउट झालाय, रोहितनं मैदान सोडलंय, परंतु आता मैदानावरती येणार कोण हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय जरूर. कारण आपण पाहतोय या मॅचमध्ये खरं तर प्रत्येक विकेट महत्वाचे, प्रत्येक बॉल डॉट बॉल महत्वाचे टीम कासगाव संघासाठी हे देखील आपण पाहतोय. आणि अखेर मैदानावरती दाखल होतोय विवेक गायकवाड, मैदानावरती दाखल झालाय. नेट नंबर 3 वरती तो दाखल होतोय, म्हणजे या मॅचमध्ये आता त्याला संकटमोचक कामगिरी करायची आहे याच अनुषंगाने तो दाखल झालाय. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय तितक्याच चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहिला खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय किरण शेठ राऊत साहेब इथे उपस्थित होतात. खरातन महाराष्ट्रामध्ये ज्या खरातन पहिल्याने जे अखंड महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावला मोठा लक्ष, आणि त्या मोठ्या लक्षाचे मालक सन्मान्य आदरणीय किरण शेठ राऊत साहेब इथे उपस्थित होतात. आणि मगाशी आपण नक्कीच पाहिलं खरातन इन ऍक्शन मध्ये संघ टॉप क्लास आजच्या दिवसामध्ये कामगिरी नक्कीच करतोय. खरातन आज त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ इथे दाखल झालाय. कार्तिकी 11 नक्कीच श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव इन ऍक्शन मध्ये खेळतोय. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य आदरणीय नामांकित उद्योजक सन्मान्य किरण शेठ राऊत साहेब या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. वेगाचा बादशाह खरं तर बैलगाडा शर्यतीतील देव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मोठा लक्ष बैलाचे बालक आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती माजी सरपंच कासगाव खरं तर किरणजी एकनाथ राऊत साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर धावफलक तुम्ही पाहताय, पहिला ओव्हरचा खेळ संपलाय आणि करणनं धावा खर्च केल्या 12. एक महत्वाची विकेट त्यानं काढली आहे. नवीन बॅटर मैदानावरती करणच्या साथीनं विवेक गायकवाड आता दाखल झाला या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती पार मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्हाला पार मिळतोय. 3 खेळाडू 38 वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला आता पार मिळतील या मॅचमध्ये. मैदानावरती करण धुलेला तुम्ही पाहताय. खरं तर पहिल्या मॅचमध्ये तो लवकर आउट झाला, मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ आहे, परंतु आता या मॅचमध्ये महत्वाच्या मॅचमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील इथे होतीये, पंच सहमत नव्हते आणि अखेर डॉट बॉल वेगाने टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चालाय सुरक्षकाच्या हातामध्ये. परंतु इथे घडले काय, समीर राऊतला तुम्ही पाहताय जो यश रक्षकाच्या भूमिकेत, आणि त्याला देखील आता प्रश्न पडला या मॅचमध्ये. खरं तर इथून बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय की नाही पंचांनी सांगितले नाही, त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉल ची समाप्ती होत असताना या मॅचमध्ये. काढे सर 12 वरती 1 फलंदाज बाद आहे. करणच्या विकेटची निश्चितच महत्व माहिती आहे. या अनुषंगानं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न ते करतायत, मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. राज गोलंदाजी मार्कवरती आलाय, मैदानावरती राज करायला सुरुवात केली आहे. करणसाठी पहिला डॉट त्यानं टाकलाय. नेक्स्ट बॉल. राजचा हा चेंडू इथे फुलटोज मिळालाय. व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाहीये. लॉंगॉनवरती फिल्डर आहे, पकडतोय, फेकतोय. एक सिंगल मिळतीये. सिंगल एका धावेची मदत मिळतीये. धावफलक पुढे सरकेल 13 वरती. कदाचित हा फुलटॉस खरं तर हलक्यात ढकलला असावा, कारण आपण पाहतोय मैदानावरती ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती आहे आणि करण दुलेला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे, त्यामुळे आता 2 ओव्हरमध्ये खरं तर सन्मानजनक टोटल उभा करण्याचं काम करतील. त्यानंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये 4थ्या ओव्हरमध्ये काउंटर अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. याच रणनीतीने आज जोबिली संघ मैदानावरती खेळतोय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये टीम जोबिलीचं 24 कॅरेटचं सोनं ज्याने आज मात्र मैदान गाजवलंय. महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे, हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. परंतु आज आपण जर पाहिलं तर टॉस जिंकत असताना टीम जय हनुमान जोबेरी संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु हा निर्णय आता कुठपर्यंत योग्य आहे हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू तुम्ही पाहताय करण धुळे मैदानावरती दाखल झालाय. आज खरं तर एक चर्चा मैदानाच्या आतमध्ये नाही तर मैदानाच्या बाहेर देखील रंगली असेल, कारण जो खेळाडू आपण पाहतोय खरं तर वयाच्या 10व्या वर्षापासून जोबेली संघासाठी खेळतोय, जो खेळाडू क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण नेहमीच पाहिलाय आणि खरं तर मैदानाच्या चोपेर बाजूला धावत पळत जात असताना ज्याने मात्र मोठमोठे खरं तर झेल टिपलेत. म्हटलं जातं ना, कोणता खेळाडू बॅटिंग करत असताना फेमस होतो, कोणता खेळाडू बॉलिंग करत असताना फेमस होतो, परंतु क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती ज्यानं जोबिली गावाचं नाव मोठं केलंय ना, हो भारत धुळेबद्दल मी बोलतोय, तो खेळाडू आज 12 भूमिकेत आहे. त्यामुळे आज सामना आपण पाहतोय खरं तर चांगलाच रंगेल, कारण आपण पाहतोय इतका मोठा खेळाडू जर मैदानाच्या बाहेर बसलाय तर काय मोठी रणनीती गेम प्लॅनिंग असणार आहे टीम जोबिलीची, यात तीळ मात्र शंका नाहीये. खाडे सर नक्की नक्की. आता ही मॅच आपण पाहताय तर क्वालिफायरची मॅच आहे. या मॅच मध्ये अभ्यास केला असावा भारत दादाचा समोरच्या टीमनं, म्हणून एक नवीन मोहरा या ठिकाणी मैदानात उतरवलाय आणि निश्चितच एक नवीन रणनीती आपल्याला पाहायला मिळेल. राज लहाने मैदानावरती राज करतोय, चांगली गोलंदाजी तो करतोय. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल. इथे सुद्धा आपण पाहताय निर्धाव येतोय.
षटक क्रमांक 2 ड्रोन व्ह्यू आपण पाहताय. अतिशय सुंदर लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी इंटरनॅशनलच्या मैदानालाही लाजवेल इतकं सुंदर कव्हरेज आपल्याला या ठिकाणी मैदानाचं पाहायला मिळतंय. जगन्नाथ क्रीडा संकुल. विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. क्वाट विथ क्लॅटी सह गौरव सावंत यांना तुम्ही पाहताय क्षणचित्र टिपत असताना. बोलू तयार, खोदून काढलाय, फटका चाकलाय, 20 मध्ये घेतलाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल एक पडली, पाहिलं खेळाडू पंबत झाले, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न लगेच होतोय आणि 2 धाबा प्रचंड वेगाने जलद गतीने येथे 1 पट जातील. त्यामुळे आता या 2 धाब्याच्या साथीला धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोअर बोर्डवरती तुम्हाला पार भीती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 15 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. खरं तर भारत धुळेबद्दल आपण चर्चा करत होतो. कल्पेश धुळे असतील, नेहमीच यंगस्टर खेळाडूंना ते प्रमोट करत असतात आणि आज तुम्ही पाहताय खरं तर अभय चौधरीला संधी दिली आहे, सर्वेशला इथे संधी दिली आहे, प्रेम धुळेला संधी दिली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आता संघर्ष वाढलाय दोन्ही संघाचा. तर दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतोय आज कासगावचा बाहुबली जितू टेंबे मैदानावरती खेळतोय. फटका चांगला आहे, क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव मिळते 4. चालू झाल्यापासून चौकार षटकार पाहायला मिळत नव्हते म्हणून गाणं वाजत नव्हतं. इसलिए बजाना बंद था दोस्तों. चौकार आलाय, मोमेंटम इथून शिफ्ट होईल का? विवेक गायकवाड मैदानावरती आज इन्फॉर्म आहे. चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. धावा कशा पद्धतीनं पुढे सरकवायच्या यासाठी नक्कीच रणनीती इथून पाहायला मिळेल. राज लहाने, राजचा हा चेंडू इथे आपण पाहताय व्यवस्थित पुन्हा बॅटवरती आला नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे. मिड विकेटवरनं फिल्डर येतोय, पकडून फेक करेल. दुसऱ्या धावेसाठी निश्चितच प्रयत्न करत होते, मात्र स्वतःला वेळीच आवरलंय. सर सलामत तो पगडी 50. 2 फलंदाज मैदानात खेळताय. स्टार खेळाडू आहेत. एका बाजूने करण धुळे, दुसऱ्या बाजूने विवेक गायकवाड. 2 षटकं संपली आहेत. 10.00 ची सरासरी. 1 बाद 20 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. काल खरं तर काळेसर एक चित्र आपण पाहिलं असाल. काल आदिवासी बांधवाचा संघ खेळत होता. लिटिल स्टार धारूळ संघ आपण पाहिला. सर्कलच्या जर बाहेर चेंडू गेले ना तर 2 धाबा कंप्लीट होतील या शंकाच नव्हती. आणि बरदा वेगाने खरं तर कालच्या दिवसामध्ये त्यांनी सिंगल डबलला प्राधान्य देत असताना अप्रतिम खेळ खेळलाय. चला चेंडूची मागणी केली जाते. व्हाईट पावडर ती घेऊन जा. आणि कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ धारोळ्याच्या संघाचा आपण पाहिलाय. आणि अंतिम मॅचमध्ये आपण पाहिलं तर खरं तर श्रीकेश बांडकिवली संघ जो मात्र टॉप 10 मध्ये दाखल झालाय. परंतु आज इथून विजय कोणाचा? कासगाव की जोबेली, जोबेली की कासगाव? कारण दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय उरत नाहीये. त्यामुळे इथून आता प्रामाणिक प्रयत्न करावा लागतील. या मॅचमध्ये कष्ट करावं लागतील. कारण अभी नाही तो फिर कभी नाही. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय 365 दिवस. एखादा शेतकरी खरं तर पावसाची वाट पाहत असतो ना, त्या प्रकारे आमचे बदलापूरचे ग्रामीण खेळाडू खरं तर या स्पर्धेची वाट पाहत असतात. आणि तोच बदलापूरचा आज ग्रामीण वर्ल्ड कप तुम्हाला पाहायला मिळेल. कुठे रंगतोय तर आज या खरं तर जगन्नाथ क्रीडा संकुलावरती एक मोठी स्पर्धा रंगतीये. मयूरजी पिसेकर साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. शार्पी लाईट थोडीशी बंद करा मुख्य व्यासपीठावरील, कारण बॅटरला थोडीशी तकलीफ होते. त्यामुळे आपण शार्पी लाईट बंद करा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या करण लहानेच्या विरोधात. त्यानंतर राज लहानेनं इथून मात्र धाबा खर्च केला, त्यामध्ये 8. त्यामुळे धावफलक 20 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक आता या मॅचमध्ये. 18 बॉलमध्ये किती धाबा उभारल्या जातील टीम जोबेली संघाच्या माध्यमातून या मॅचमध्ये? नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल. करणचा हा चेंडू इथे जबरदस्त अपरकट पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय. वीरेंद्र सहवागची आठवण करून देत असताना विवेक गायकवाडच्या बॅटमधनं हा जोवेली गावचा ब्रँड सिक्सर. फटका आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय शुभम मस्कर यांना, अर्थातच सर्वांचा लाडका बाळू. निश्चित ज्या ज्या वेळेला जोवेलीची मॅच असते त्यावेळेला जरूर आपल्या व्यवसाय धंद्यातून वेळ काढून तो मैदानावरती जरूर हजर असतो. आणि निश्चित
tenniscricket.in वाहिनीचा आणि या कंपनीचा सर्वात जुना आणि विश्वासू सहकारी गौरव सावंत सरांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्रिकेट. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर लगेच करण लहानेनं कमबॅक केलं, डॉट फेकला. जबरदस्त ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय धाकड मुकाबला. राईट आर्म ओव्हर द विकेट करण. इथे चेंडू पाहिला जातोय, चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडा जास्त बाहेर गेलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. वाईट बॉल चेक करायचा. खर तर पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत करेल लहानेचं विवेक गायकवाड, परंतु पुढचाच बॉल डॉट टाकला या मॅचमध्ये. त्यामुळे नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ आपण पाहताय मैदानावरती चांगले खेळलेत. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 2 ओव्हरमध्ये 20 बनल्यानंतर असं वाटलं विवेकला की इथून आता धाबा यायला हव्यात. त्यामुळे पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला आणि असं म्हटलं जातं ना खाडे सर, कोणत्याही गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती चौकार षटकार आवडत नाहीये आणि ते चित्र आपण पाहिलं. पुढच्या बॉलवरती KL इथे मात्र कमबॅक केलंय, परंतु या मॅचमध्ये आता नजरा तुम्हाला पार भेटतील करण धुळे आणि त्याच्या साथीनं विवेक गायकवाडवरती. कारण या मॅचमध्ये आता इथून जर धाबा बनवायचे आहेत, कमीत कमी 50 ते 55 बनला ना, तर फायटिंग चांगली पार मिळेल यात मात्र शंका नाहीये खाडे सर. नक्की नक्की या बॉलवरती नजरा लागल्या, चेक केलं जात आहे. कंट्रोल रूम मधनं आपल्याला मेसेज मिळेलच. त्या ठिकाणी तिसरे पंच आमचे JP पॅनलचे जोडले गेलेत कंट्रोल रूम मधनं. तिथे आपण चेक करतो आहोत नक्की काय घडलं. डिसिजन पेंडिंग आहे. चेंडू पडल्यानंतर किती बाहेर निघाला, त्याची गुणवत्ता काय होती, योग्य होता की अयोग्य होता, हे अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज. दूध का दूध, पाणी का पाणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. करण लहाने षटकार खाल्ल्यानंतर तुम्ही पाहताय 2 चेंडू डॉट येत आहेत. ऍक्शन रिप्ले टीव्ही वरती पाहायला मिळतंय. अगदी टप्पा खाल्ल्यानंतर आपण पाहताय वाईड लाईनच्या आतमधनं सरळ विकेट किपरच्या हातात. गतीमध्ये परिवर्तन, बोठं विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल राऊंड द विकेट. पुढचा बॉल नो लुक शॉट ऑन साइडला खेळला, स्क्वेअर लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा किती मिळतील? हा चौकार एके षटकार, 4 धाबा. गायकवाड त्याच्या फॉर्मचा पुरेपूर वापर आज मात्र करून घेतोय. महत्वाची मॅच, मोठी मॅच आणि मोठ्या मॅचचे मोठे प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने विवेक गायकवाड, आज मात्र KL राहुलची आठवण त्यानं करून दिली. पायावरती चेंडू फ्लिक केलं आणि निश्चित आपण पाहताय तर जबरदस्त हा नो लुक शॉट. राहुल सरांनी त्याचा उल्लेख केला. चेंडूवरती नजर नसताना सुद्धा बॅट फिरवली आणि बरोबर परफेक्ट टायमिंग करणं. स्क्वेअर लेगला सलामी देत असताना चौकार वसूल केलाय. व्हॉट अ लवली शॉट दॅट इज. इथे पुल करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. करण लहाने सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. भरपूर वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती घाम गाळलाय आणि त्यानंतर घडलेला हा सुपरस्टार प्लेअर आहे करण लहाने. कासगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरनं दौडतीये. एकंदरीत आपण पाहताय 6-0-0-4-0 अशा पद्धतीचा अनालिसिस आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. विवेक गायकवाड. लास्ट बॉल, फसलाय फटका. झेलची संधी स्वतः करण येतोय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याची ग्वाही तो देतोय. झेल टिपलाय आणि विवेक गायकवाडचा खेळ संपलाय. 1 मोर गॉन. चेंडू फेस केले, 17 धावा बनवल्या, 170चा स्ट्राईक रेट, 2 चौकार, 1 षटकार, एक सुंदर कॅमिओ मैदानात पेश केला आणि त्यानंतर मैदान सोडलंय. फाईट नेट टू नेट, 3 षटकं संपली आहेत. स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 30 धावा. अगदी काही क्षणांचा ड्रिंक्स ब्रेक. मैदानामध्ये पाणी घेऊन जा आणि निश्चित अगदी काही क्षणासाठी प्रेक्षकांचं मनोरंजन आपण करूयात. डीजे रॉनी.
धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहताय टीव्ही स्क्रीनवरती जबरदस्त क्वालिटी विहंगम दृश्य. राहुल सरांनी एक अतिशय सुंदर शब्द वापरला, जबरदस्त, अगदी नेत्रदीपक, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य आपण पाहताय. tenniscricket.in गौरव सावंत सर आणि त्यांच्या संपूर्ण कंपनीच्या मेंबर्सचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. जबरदस्त लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेला अतिशय उंचीवरती अजून घेऊन जात आहे. यशाची उच्च शिखरे गाठत असताना स्पर्धा आपण पाहताय. भरपूर ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला टुर्नामेंट चालू असतात त्यावेळेला व्ह्यूवर्स तुम्ही पाहत असाल 200, 300, 400, 500. मात्र इथे तुम्ही या वेळेला कंटिन्युअसली ऑलवेज मोर दॅन 1000 व्ह्यूवर्स या ठिकाणी आम्हाला नेहमी जोडले गेलेले असतात. tenniscricket.inच्या संपूर्ण या व्ह्यूवर्सचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आणि हे ओळख असते आणि हे वैशिष्ट्य असते एखाद्या टुर्नामेंटचं. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ही ब्रँड स्पर्धा आहे आणि ब्रँड इज ब्रँड, ऑलवेज ब्रँड इज ब्रँड. धावफलकावरती 30 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. नेट टू नेट फाईट आपण पाहताय. 10.00चा इथे आपण पाहताय सरासरी राखली आहे. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल मलिंगा दाखल होतोय. राज भोईरला तुम्ही पाहताय. खर तर कासगावचा मलिंगा म्हणून त्याची ओळख आहे. आणि पहिला बॉल तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर सरळ निघून चाललाय यष्टीरक्षक समीर राऊतच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. धावफलक तुम्ही पाहताय पुढे पुढे स्थिरावलंय. या बातमध्ये तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल फलकावरती 30 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. बॉल तयार, राऊंड द विकेट दाखल झालाय. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फाईन लेगचा खेळाडू नितेश लहाने मैदानावरती दाखल होतोय. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेला मैदान सोडावं लागेल. दे धक्का, फलंदाज बाद. अरे देवा, धावा केला असावा. इथे आपण पाहताय धावा धावफलकावरती अगदी नेट टू नेट चालल्यात. 10.00ची सरासरी 3 षटकानंतर पाहायला मिळतीये. आणि अशा वेळेला ज्या वेळेला पिकअप करायचं होतं, ज्या वेळेला इथून स्पीडअप करणं गरजेचं होतं, इथून धावा वाढवणं गरजेचं होतं, आणि अशा वेळेला 2 सेट फलंदाज मैदान सोडतायत. टीव्ही स्क्रीनवरती पहा, प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो. हे प्रेक्षक हे साधे सुधे नाही आहेत. हे प्रेक्षक कासगावचे आहेत. त्यामुळे एकदा हात जोरात येऊ द्या आणि आवाज येऊ द्या, कासगावचे प्रेक्षक. क्या बात आहे. खरं तर जेल स्वीकारला नितेश लहानेनं. नवीन खेळाडू दाखल होतोय. पुन्हा एकदा अजय धुळेले तुम्ही पाहताय. आणि अखेर आता सलगचा हा 3रा डॉट बॉल तुम्हाला बाद मिळेल. तडमाच्या क्षेत्रामधून जो धावत पळत जेल स्वीकारण्यासाठी पोहोचला नितेश लहानेला आपण पाहिलं. खरं तर नितेश लहाने देखील 2 वर्ष फॉर्मसाठी झगडत होता. आणि आपण पाहिलं खरं तर 2 वर्ष फॉर्मसाठी झगडत असताना त्यानं बॅकफुटवरती जसा गेला ना तसा सलग 2 वर्ष त्याने देखील 200 ते 300 चेंडू तो खेळलाय रोज. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असाल तर सोरा ट्रॉफी बदलापूर दहिवलीची त्याने गाजवली. आणि त्या स्पर्धेमध्ये एक मालिकावीराचा किताब बाईक त्यानं जिंकली आहे. त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला इथे देखील सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळेल 31. जबळ 4 बॉल थांबावं लागलं खरं तर या एका धाब्यासाठी एकवटण्यासाठी. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 31 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या इनिंग मध्ये आपण पाहतोय खरं तर आतापर्यंत 10 चेंडू डॉट आलेत. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना 1 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिला. 3 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलेत. या बातमध्ये भरून तयार. पुन्हा एकदा भरून ट्रॅकवरती मलिंगा दाखल होतोय. बाळू मैदानावरती दाखल झाला. राईट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॅटच्या मधनं भरधाव वेगाने बॉल निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार बीती. पुन्हा एकदा म्हणतोय खरं तर मैदानाच्या मध्ये 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. जोहरी बनाम कासगाव असा सामना मैदानावरती पार मिळेल. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील सिंगल एकपटी जाईल. अंतिम बॉलवरती सिंगल बाल आहे. त्यामुळे सिंगलच्या साथीनं आता धावफलक पुढे सरकतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. आणि आता या दुसऱ्या आपण पाहतोय खरं तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि 4 ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती जोडली जातीये. धावफलकावरती आपण पाहतोय 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यामुळे या बातमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्यात. राज बोरीची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये.
कारण ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहिलं जिथे खरं तर दाखल झाला गोलंदाज राज लहाने, त्यानं देखील धावा खर्च केल्या 8. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा करणे खर्च केल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा करणे 10 धावा खर्च केल्या आणि आता या 4थ्या ओव्हरमध्ये राज भोईरने धावा खर्च केल्या 2. यस अनुज सर. हॅलो चेक. चला व्हॉलेंटियर्स जे छोटे आहेत आपण विनंती असेल एक मिनिट विनंती आहे, आपण लाईनअप करताना जी लाईन्स आहेत तुम्ही पाहतो ते नक्कीच डार्क करून घेतील. रिपेअर पीच ते नक्कीच करतात. 2 मिनिट फक्त अंपाट, कारण की महत्वाची मॅच आहे, लगेच 2 मिनिटाचं काम आहे, थोडंसं ॲडजस्ट करा विनंती आहे. 4 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 32 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. 4थं षटक संपलंय. शेवटचे 6 बॉल इथून शिल्लक आहेत. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती जय हनुमान जोबेली, अर्थातच आज काव्या 11 जय चेरोबा जय हनुमान जोबेली या नावानं संघ मैदानात उतरलाय. जयजी म्हात्रे साहेबांनी प्रस्तुत केलेली टीम आहे, तर त्यांना फाईट करत असताना समोरून किरणजी राऊत साहेबांचा अर्थातच कार्तिकी 11 कासगाव हा संघ मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. बिग फाईट मुकाबला. 4 षटकं संपली आहेत. 32 धावा धावफलकावरती. जबरदस्त षटक राज भोईरचं आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या अंतिम षटकासाठी इथे जितेशला पाचारित केलंय. लास्ट ओव्हर स्ट्राईकवरती महेंद्र धुळे, त्याचा फॉर्म आज चांगला राहिलाय. इथून त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. चेंडू बॅटवरती लागल्यानंतर सिंगल कंप्लीट केली आहे चित्त्याच्या वेगानं, प्रचंड वेगानं इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. या बातमध्ये आता महेंद्र धुलेला देखील चार्ज व्हावं लागेल, कारण महत्वाचा सामना या बातमध्ये आज दिवसभरामध्ये महेंद्र धुलेने खरं तर या मैदानावरती घाम गाळलाय. परंतु आता महत्वाच्या बातमध्ये जर तो चमकला ना तर धावा येतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण उसाटीची स्पर्धा तुम्ही पाहिला असाल, शेवटच्या बॉलपर्यंत तो लढला आणि अखेर 100 धावाचा पाठलाग जबरजबर करण्यात आला होता. म्हणून यार फुल टॉस टर्न केला ऑन साईडला, स्कोर एकला, क्षेत्ररक्षक पोहोचतील त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल जाईल सीमारेषा पार. महेंद्र धुळेच्या बॅटमध्ये येतो चौकार आणि हा चौकाराच्या साथीला धावफलक देखील आता बेगाने पुढे सरकेल. DRS इथे घेण्यात आलाय, परंतु रिव्ह्यू कोणाचा? बॅटिंग रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय. अंपायर रिव्ह्यू आहे. हाईट फॅक्टर इथे चेक केला जातोय. इथे आपण पाहताय तर चेंडू ज्या वेळेला महेंद्रनं अटेम्प्ट केला त्यावेळेला त्याची उंची काय होती हे पाहिलं जाईल. कंट्रोल रूम मध्ये त्या ठिकाणी आमचे तिसरे पंच जोडले जात आहेत. बाजूलाच आपली कंट्रोल व्हॅन आहे, त्या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं जातं, चेक केलं जातं आणि निश्चितच नक्की काय घडलं हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. tenniscricket.in चे ऑफिशियल इंजिनियर गौरव सावंत सर त्या ठिकाणी स्वतः ॲक्शनमध्ये, आणि निश्चितच दूध का दूध पाणी का पाणी अगदी चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन इज अ पेंडिंग. धावफलकावरती पहा 38 धावा आल्यात. पहिल्या 2 बॉलवरती महेंद्रनं अद्यापर्यंत 6 धावा वसूल केल्यात. एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवत आहे. बॅटिंग करणारी टीम जोबेली संघाचा रिव्ह्यू गमावलेला आहे. हा रिव्ह्यू पंचांचा आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुलटो चेंडू होता आणि अगदी आपण पाहताय तर अभ्यासपूर्ण खेळलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय थर्ड अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार मिळालाय. 4 धावा मिळत आहेत. स्कोअर कार्ड वरती टोटल 38 आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून 4 बॉल शिल्लक आहेत. उर्वरित 4 चेंडू, शेवटचा अंतिम षटक आणि इन्फॉर्म बॅटर महेंद्र धुळे मैदानात खेळतोय. समोरून जितेश टेंबेचं आव्हान. बिग फाईट मॅच, जबरदस्त ड्रामा तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे हा फुलटो चेंडू ऑन साईडला खेळलाय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. वेगानं चेंडूच्या अगदी जवळ आलाय, पकडलं, फेकलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा मिळतील, स्कोअर कार्डला जोडल्या जातील. धावफलक 40 वरती जाऊन पोहोचलंय. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत राहुल सर. टाईट मॅच, जबरदस्त प्रेशर आहे. 40 बनल्यात. उर्वरित अजून 3 बॉल मध्ये किती बनल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला फाईट अगदी जबरदस्त नेट टू नेट पाहायला मिळेल. अजून या वादमध्ये जर कमीत कमी 6 धावा जरी बनल्या तर देखील 47-48 धावांचं टार्गेट आता सेट होईल आणि सामना चांगला पार मिळेल. यशाच्या भाग आपण पाहतोय. खरं तर समीर राऊतला दाखवलं जाते, नितेश लहाने, संदीप भोईरला दाखवलं जाते. स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे कारण डीप मधून थ्रो खराब आला होता. इथे डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. कमबॅक करतोय मैदानावरती संघ कासगाव.
चला नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम्स आपण लगेच या बघा इनिंग ब्रेकमध्ये या मॅचच्या मिड इनिंगमध्ये आपण नक्कीच टॉस करतोय. टीम सत्संग शिरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करायला टीम सामटोली. बघा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या त्वरित इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. शेवटचे 2 बॉल इथे फुलटो चेंडू आहे, फसलाय फटका, मिस टायमिंग, झेलची संधी आणि हा झेल या ठिकाणी टिपलाय. 440चा झटका, जय हनुमान जोवेली टीमला, महेंद्र धुळे बाद. जबरदस्त पेस अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. कासगाव संघाच्या मात्र आज गोलंदाजांनी भरपूर इम्प्रेस केलं. फुलटोच चेंडू होता, यावेळेस मात्र साथ मिळाली नाही. महेंद्रला टॉपेज लागला आणि त्यानंतर एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज माघारी परततोय. चौथा झटका 40 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच आहे. लास्ट बॉल इथून शिल्लक असेल. स्ट्राईक एंडवरती प्रेम धुळे. निश्चित एक चेंडू शिल्लक आहे. शेवट गोड करावा लागेल. धावा 40 बनल्यात. इथून कितीचं टार्गेट बनेल यासाठी या चेंडूवरती नजरा असतील. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. प्रेम धुळे, गोलंदाज जितेश टेंबे. इथे सुद्धा आपण पाहताय बॅट फिरवली आहे, संपर्क नाहीये. चेंडू अडवतील, फेकतील. सिंगल कंप्लीट केली आहे. निश्चित दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, मात्र आवर स्वतःला घालावा लागेल. षटक संपले 5वं. पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती जोडल्या टोटल 41 आणि 42 धावांचं लक्ष इथून उभं राहिलंय बॅटिंग करत असताना कासगाव टीमसाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. यस थँक्यू. आपण टॉस करतोय. मी विनंती करेन खरं कासगावचे माजी सरपंच सन्मान्य आदरणीय किरणजी राऊत साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभात आपण नक्कीच नाणेफेकीचा कौल इथे नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच करणार आहोत. मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय किरण शेठ राऊत साहेब आपण या. आपल्या शुभात आपण नक्कीच टॉस करतोय आणि एक महत्त्वपूर्ण लढत नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सत्संग शिरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम सामटोली. एका बाजूला प्रीतम ओवले इथे उपस्थित आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की राहताना सामटोली टीमचे दिनेश भगत उपस्थित आहेत. आणि दोन्ही टीम्स बघा टॉस झाला त्यानंतर देखील आपण इथे उपस्थित व्हायचं आहे. कॉल असणार आहे. टीम येस चॉईस आपण देऊया. किरण शेठ राऊत इथे उपस्थित आहेत. मोठ्या लक्ष्याचे बालक सातत्यानं प्रतीक दादा देखील इथे उपस्थित आहेत आणि किरण शेठ राऊत इथे उपस्थित आहेत. नामांकित खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व आणि ते टॉस करताना चॉईस असणार ते माझ्या सत्संग शिरगाव. एका बाजूला प्रतीक दादा, दुसऱ्या बाजूला मयूर दादा. स्पिन द कॉइन. प्रतीक दादा कॉल आहे आणि येस प्रतीक दादा देखील आलेत आणि स्वतः प्रतीक दादा इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा टीमला असतील. प्रथमतः टॉस जिंकला टीम सत्संग शिरगाव. काय म्हणाल, एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. मस्ट ही दोन्ही टीमसाठी आहे. करोया मरोची स्थिती आहे. समोर देखील चांगला संघ आहे. या सीझनला आपण तर इन फॉर्म मध्ये संघ म्हणावा लागेल आणि आज सकाळच्या खेळात तर अगदी कोण वेळानंतर खराताना कमबॅक सत्संग बऱ्याच काळानंतर आमचा कमबॅक झालेला आहे. तसा आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि या क्षेत्ररक्षणाचा नक्कीच निर्णय घेतलाय. अगदी सकाळी तुम्ही पाहिलं असेल डे फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहतात, परंतु आता या नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा कशा अनुभवतात? नाईटमध्ये खेळायला तर चांगलीच मजा येईल. आता थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा असतील. टॉस जिंकला टीम सत्संग शिरगाव संघानं आणि या टॉस जर तुम्ही जिंकला असाल तर काय निर्णय तुमचा असता? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असा पहिला. परंतु आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे. प्रथमतः आता बॅटिंगचा आपल्या वाटेला नक्कीच आलाय आणि आता बॅटिंग करत असताना किती अगदी ग्राफ तुमचा पोहोचेल की तितक्या धावा सेफ असतील? 50 ते 60. आणि एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. इनफॉर्म सध्याच्या घडीला भरपूर तुमचा संघ आहे. भरपूर चांगले बॅटिंग असू दे, बॉलिंग लाईनअप देखील फार चांगला आहे. परंतु समोर देखील आज काय विस्फोटक जे काही कारनामे केले सर्व काही एकाच मॅचमध्ये टीम सत्संग शिरगाव संघाने या इतिहासाच्या पानावरती नक्कीच कोरलेत. काय म्हणाल त्या संघाविषयी? तो संघही स्ट्रॉंगच आहे. आम्ही पण त्यांना फाईट द्यायचा चांगली प्रयत्नच करू. आणि एक शेवटचा प्रश्न या स्पर्धेबद्दल मयूरदादा आणि खराताना प्रतीक दादा यांच्याबद्दल काय म्हणाल? त्यांची दरवर्षी स्पर्धा ही उत्कृष्टच असते, नवनवीन असते काही ना. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला आपण देऊया. टॉस बॉक्स मध्ये न्यूज आहे. टॉस जिंकला टीम सत्संग शिरगाव या संघानं आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट आणि इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी टीम सामटोली संघाला. आणि पुनश्च एकदा आपण खराताना नक्कीच यथोचित मान सन्मान आपण व्यासपीठावर काढतोय. हॅलो चेक. सन्मान्य अरुणजी कोंडिलकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करतोय. समाजसेवक आहेत या अरुणजी कोंडिलकर साहेब. आपला यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. मी विनंती करेन सन्माननीय अरुणजी कोंडिलकर साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये
आणि यथोचित मान सन्मान आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करतोय. सन्माननीय आदरणीय मयुरजी पिसेकर साहेब इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार घटक सन्माननीय मयुरजी पिसेकर साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान मायेची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेचे गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह नक्कीच देऊन आपण सन्मानित जरूर करतोय. क्लीन अँड क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते, त्याच्यावरती अगदी स्वर्गीय जगन्नाथ खरातन पिसेकर साहेबांचं जे चित्र तुम्ही पाहता आणि तदनंतर आपण एक विशेष सन्मान नक्कीच करणार आहोत. मी विनंती करेन प्रतीक दादा आपण देखील या. चला प्रतीकजी पिसेकर साहेब याचा एक विशेष सन्मान आपण नक्कीच या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरातन ज्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने ज्या नावाचे सातत्याने चर्चा राहिली आणि कासगावचे माजी सरपंच, दमदार असं व्यक्तिमत्व, दमदार असे नामांकित उद्योजक आणि त्याच दरम्यान सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व आणि ज्यांचं आतुरतेनं क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असतं असं व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय किरण शेठ राऊत साहेब यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जातोय. आदरणीय आपण पाहतोय मयुरजी पिसेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान आपण नक्कीच इथे करतोय. निखिल दादा देखील इथे उपस्थित झालेत. त्यांच्या शुभाचे आपण पाहतोय मायेची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवले गेले आणि सन्मान चिन्ह ब्युटिफुल मोमेंटो ट्रॉफी देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय. नेहमीच सातत्यानं क्रिकेटला धर्म मानणारा असं व्यक्तिमत्व आणि सातत्याने पाठबळ आणि अखंड महाराष्ट्रभरामध्ये ज्यांनी महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्राला ज्यांनी वेळ लावला जसं व्यक्तिमत्व किरण शेठ राऊत साहेब इथे उपस्थित होते, त्यांचा यथोचित मान सन्मान इथे करण्यात आला. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील राहुल चव्हाण सर आणि सोमनाथ खाडे सर. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच. ईद का जवाब पत्थर से तुम्हाला बाद मिळेल. या बातमध्ये आपण पाहतोय आता टार्गेट सेट झाले. खरं तर पूर्वार्धामध्ये धाबा बनल्या 41 आणि आता 42 धाबाचं लक्ष तुम्हाला पार मिळेल. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना सलामी जोडी मात्रावरती दाखल झाली आहे नितेश लहानेच्या साथीनं राज लहाने. या दरम्यान शिरगावचे जगदीश बुरा आपण जर उपस्थित असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, ओ टू कॉम्बॉक्स. आणि पहिला बॉलवरती विकेट बीतीये. खरं तर टार्गेट छोटं आहे परंतु जोबीरे नाव मोठं आहे. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. बन्नाट बेग तेच तर गोलंदाजी. पहिला बॉल विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल एकवटली. बाबेश लहाने मैदानावरती दाखल झालाय आणि दुसरीचा प्रयत्न करत होते, पूर्णपणे थांबवलाय. 1 मिनिट फक्त आपण ती शार्पी लाईट बंद करा विनंती आहे. मेन स्टेजवरील शार्पी लाईट आपण बंद करा विनंती आहे. 1 मिनिट फक्त थांबा. ती लाईट बंद केल्यानंतर आपण मॅचला सुरुवात करू. चला मॅचला सुरुवात करा. पहिला बॉल आपण पाहिला. खरं तर विकेट आल्यानंतर आता पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल इथे भीती आहे. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 1 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर यार विवेक बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. विवेक गायकवाड पोहोचतोय, जेल स्वीकारलाय. अजून एक महत्वाची विकेट परतावा लागेल राज लहानेला माघारी. राजचं राजपण आपण पाहिलं या मॅच मध्ये, परंतु आता त्याला परतावा लागतंय माघारी. 440चा धक्का टीम कासगाव संघाला. पंधराबाद सो मच. रंगेल हा सामना, रंगेल हा सामना. कारण 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. जी सुरुवात केली होती टीम मैदानावरती बॅटिंग करत असताना जर्मन जोबिलीनं, ती सुरुवात सध्याच्या घडीला करतीये मैदानावरती टीम कासगाव. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय कमबॅक केलं या मॅच मध्ये. ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक चांगला राहिला टीम कासगाव संघाचा, आता तसाच बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना विवेक गायकवाड दाखल जरा या बाद मध्ये 2 विकेट त्याला मिळालेत. त्यामुळे इथून चांगला खेळ पाहायला मिळतोय. परंतु आता मैदानावरती ज्या बॅटरनं मागील बाद मध्ये षटकार ठोकत असताना शेवट गोड केलंय तो जितू टेंबे मैदानावरती दाखल झालाय. खरं तर आम्ही चर्चा करत असतो कासगाव गावामध्ये सर्वप्रथम बाईक जर कोणी जिंकली आहे तर तो खेळाडू जितू टेंबे मैदानावरती दाखल झाला. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. आपला खेळाडू पुढे सरकला वेगानं. बॉलला उत्तम फेक करेल. सिंगल इथे भीती आहे. टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं धावफलकावरती पुढे सरकत असताना 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील.
टेंबे म्हटलं की नो डाऊट सचिनदादा टेंबे असतील, त्यासोबत आमची एवन जोडी, मग साईनाथदादा राऊत आणि अर्जुनदादा राऊत यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. रात्रीच्या या थंडगार गुलाबी थंडीमध्ये एक मोठी मॅच इथे सुपला आणि बिगिट करण्याचा प्रयत्न जवळजवळ फसला, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल बेतीय सुपलाचा प्रयत्न फसला होता जरूर, परंतु इथून एक सिंगल मेल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक 3 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळतीये. प्रत्येक बॉलवरती काही ना काही कानमंत्र, त्यानंतर टीम मीटिंग तुम्हाला पार मिळेल, कारण 5 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 3च धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल ना खाडेसर, त्याला पारितोषिक तर मिळणार आहे 44,444, परंतु एक मोटरसायकल देखील जिंकणार आहे, यातील मात्र शंका नाहीये. मैच रंगेल, वो चाय ही क्या जिसमें शक्कर ना हो, और वो मैच ही क्या जिसमें काटे की टक्कर ना हो. जबरदस्त द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळतं. विवेक गायकवाड हलक्या हातानं कट केलंय, पॉइंटचा फिल्डर चेंडूवरती येतोय, अडवलंय, स्टॉप केलंय, सिंगल मिळेल. षटक संपलंय पहिलं. टाईट बॉलिंग पाहायला मिळाली, टाईट फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकात धावा आल्या 4, फलंदाज बाद झाले 2. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. टार्गेट आहे 42 धावांचं, मात्र या गुलाबी थंडीमध्ये राहुल सर आउटफील्ड झालेली स्लो आहे आणि खेळपट्टी झाली आहे थंड. इथून 42 धावा कशा पद्धतीनं चेस केला जातील, इथे कष्ट करावे लागतील. जोवेली संघानं सुद्धा ठाणलंय, मायूस मत हो बंदे, ये तेरा वजूद नहीं, तू वो कर सकता है जो कभी किसी ने सोचा तक नहीं. 42 डिपेंड करायचे आहेत, कसे कष्ट करावे लागतील. नाही, उल्लेख तुम्ही चांगला केला सर, परंतु मैदानावरती कासगाव खेळतीये हे देखील विसरून चालणार नाही. कारण म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत जर मैदानाच्या बाहेर सोडली आणि 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती करताय ना, तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. हे चित्र आपल्याला नेहमीच पार मिळेल. आणि म्हटलं जातं ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये, आणि कष्ट जर प्रामाणिक असलं ना, तर यशाला देखील पर्याय उरत नाहीये. त्यामुळे इथून जो संघ प्रामाणिक प्रयत्न करेल, कष्ट करेल, त्याचा विजय नक्की इथे आपला मात्र पार मिळेल. कारण 2 ताकदवर टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगती है. इस बदलापुर के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. 2 ताकतवर टीम के बीच बड़ा मुकाबला, कासगाव बनाम जोबेली के बीच मुकाबला चलता हुआ. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. तिथे टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पार मिळेल. 4 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 2 विकेट देखील काढल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बदलापूरचा बंडर बॉय करण भगवान धुळे दाखल होतं या मॅच मध्ये, तर साके इनवरती बाहुबली जीतू टेंबे दाखल झालाय. पहिलाच बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. पुकार आलाय आणि जितेश टेंबेनं कासगावकरांना इथून आश्वस्त केलंय. पहिल्या बॉलवर 4 मिळत आहे, धावफलक पुढे सरकलं 8 वरती. निश्चितच 2 बाद 8 धावा धावफलकावर. दोन्ही संघासाठी सामना जिवंत आणि ज्वलंत पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी मैदानाच्या 4ही बाजूला, जिथं जिथं जागा मिळेल स्टँड्स पॅक पाहायला मिळत आहेत. खाली खुर्च्या आहेत, तिथे सुद्धा प्रेक्षक. सुस्वागतम, शुभ स्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतोय सरपंच सागावचे सन्मान्य आदरणीय अनिलजी बोराडे साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपण या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम, शुभ स्वागतम सन्मान्य आदरणीय समाजसेवक आणि नामांकित उद्योजक सन्मान्य आदरणीय समीर शेठ दारवे साहेब यांचे इथे आगमन होतोय आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय संतोषजी राठोड असेल, समीरजी कदम, SK चगडेवाला म्हणून नेहमीच ओळख आहे. आणि आमचे प्रशांत चव्हाण देखील इथे उपस्थित आहेत, बटा देखील उपस्थित आहेत. या आपण आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आणि SSD चषकाचे नक्कीच मुख्य आयोजक म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. आणि संपूर्ण आज त्यांची टीम इथे उपस्थित आहेत. नामांकित उद्योजक समाजसेवक सन्मान्य समीर शेठ दारवे इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय सागावचे सरपंच साहेब सन्मान्य आदरणीय अनिलजी बोराडे साहेब देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत आणि इथे बॉलच्या खाली अभय आणि अभयनी टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर जितेश टेंबेचा काय फलंदाज बाद.
बोललं जाते जिथे माजी सरपंच कासगाव किरणजी एकनाथ राऊत साहेब बसलेत, त्यासोबत आपण पाहतोय त्यांच्या जोडीनं चामटोलीचे उपसरपंच आपण पाहतोय. खरं तर अरुणजी कोडीरकर आपण पाहतोय. अरुणजी कोडीरकर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आयोजन कमिटी आमची तुम्हाला पाल मिळेल आणि त्यासोबत बदलापूर वांगणी वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे आमचे खजिनदार सचिनदादा दलाल, मोठ्या मनाचा राजा माणूस म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय डोकेगावचे उद्योगपती दिनेशजी रमेश भोईर जे कार्याध्यक्ष देखील आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर पकडा कॅच जिंका क्रिकेटचे बाद हे समीकरण आपण नेहमीच पाहिलं आणि त्यासोबत अनिलजी बोराडे साहेब देखील जोडले गेले, त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. झेल खाडेसर खरं तर निसटला होता. क्या बात आहे. नक्कीच इंडियन क्रिकेट टीम देखील इथे विनर संघ ठरलाय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 61 धावेने आपला भारत संघ इथे विजय नक्कीच मिळाला. क्या बात आहे. मॅच बनेगा. इथे सुद्धा झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. 10 या आकड्यावरती लागलेला चौथा धक्का. बॅटिंग करणाऱ्या टीम किरण राऊत साहेबांचा कार्तिक 11 कासगाव. थँक्यू सो मच. चौथा झटका बसलाय. निश्चितच आपण पाहताय प्रेक्षक राजा तुडुंब गर्दी करून इथे आपण पाहताय. अगदी लहान वयापासून वयोवृद्धापर्यंत क्रिकेटच्या प्रेमात आपण सर्वजण असतो. निश्चितच क्रिकेट हा आपल्या सर्वांसाठी अतिशय आवडीचा आणि जीवाभावाचा विषय. ये जिंदगी तो बेवफा है दोस्तों, एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, यही प्यार से गले लगाएगी. क्रिकेटच्या मैदानावरती या. आयुष्यातलं सर्व दुःख विसरा. घरी बायकोशी भांडण झालं असेल, टेन्शन विसरा. मैदानात या, आनंद लुटा. कुठे तरुण मित्रांचा ब्रेकअप झाला असेल, मैदानात या, सगळं दुःख विसरा. निश्चितच मित्रांनो, मैदानाच्या बाहेर तुम्ही कुठल्याही अडचणीत असा, अडचणी विसरा आणि मैदानात येऊन जगन्नाथ स्मृती चषकाचा आनंद घ्या. क्रिकेटचा जय जयकार होत असताना एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा विजय. दोन्ही बाजूने लागलेली आग आपण पाहताय. कार्तिकी 11 कासगाव आणि त्यांच्या विरोधात मैदानात आतमध्ये झुंजतोय काव्या 11 जय हनुमान जोवेली. बिग फाईट मॅच. राहुल सर काय वाटतंय? नाही, सामना रंगेल या शंका नाहीये. पुन्हा एकदा फिरकीचं आक्रमण. टप्पा पडला, बोट विकरली, फिंगर रोल केली, बॉल चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर हा सामना कोणीही जिंकू दे, परंतु विजय मात्र क्रिकेटचा होईल यातील मात्र शंका नाहीये. विजय मात्र बदलापूर आणि वांगणी संघटनेचा होईल यातील मात्र शंका नाहीये. विजय मात्र जगन्नाथ स्मृती चषकाचा होईल यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाजी बारपरती तुम्ही पाहताय. बॉलर तयार होते पुन्हा एकदा. करण धुळे हा ट्रॅकर खेचला ऑन साईडला. फाईन लेगला खेळाडू. खरं तर ज्या खेळाडूंना मागील बॉलवरती जेल स्वीकारला होता तोच खेळाडू थोडीशी आता गफलत करतोय. इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल एक सिंगल एक बंडी आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचते 1/11. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. या बादमध्ये तुम्ही पाहताय खरं तर ज्या प्रकारे सामना अपेक्षित होता ना प्रेक्षकांना, तोच सामना आता तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण आपण पाहिलं जिथे 42 धावाचं टार्गेट होतं त्यावेळेस देखील आम्ही म्हटलं होतं आता टार्गेट छोटं आहे परंतु जुबेरी नाव मोठं आहे. परंतु कासगाव संघ देखील मैदानावरती लढेल यात मात्र शंका नाहीये. नक्कीच खरं आता मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य आदरणीय सचिनजी दलाल साहेब इथे उपस्थित आहेत. खरं अर्थानं बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे वेलफेअरचे आपण पाहतोय खजिनदार आणि त्यांच्या समेत दिनेशजी भोईर साहेब देखील इथे उपस्थित. परंतु इथे सचिनजी दलाल साहेब यांच्या वतीने नक्कीच कॅश प्राईज आलेला आहे. ते म्हणजेच कॉम्पिटिटर पॅनलला आपण पाहतो 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि पुन्हा अंपायर्स टीमला देखील जेपी पॅनलला देखील 1000 रुपयाचा कॅश प्राईज. थँक्यू सो मच सचिन दादा, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. ओट कॉम्बॉक्स टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील. मग समीर म्हात्रे SK यांना दाखवलं जाते, त्यासोबत संतोष पांबा हिरमाळी, त्यासोबत आमचे कानूरचे तेजस राऊत असतील यांना दाखवलं जाते. ही पब्लिक तुम्हाला पाहायला मिळेल. पब्लिक सब जानती आहे खाडी सर, यातील मात्र शंका नाही आहे. आणि त्यासोबत रील स्टार आमचे युवराज धुळे आणि भावेश धुळे यांना देखील दाखवलं जात आहे. खरं तर या मॅचमध्ये आता सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. 31
पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सिंगल मेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये या मॅचमध्ये. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. क्रिकेटची लाईफ लाईन तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा विवेक गायकवाड आता दाखल होतोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. यॉर्करचा वापर तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू खरं तर वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता आहे विवेक गायकवाडकडे, परंतु मधरावरती तुम्ही पाहताय दाखल झालाय सौरभ लहाने. आपण पाहतोय मधरावरती भावेश, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोघेही बंधुराज आता मदरच्या मध्ये पार भेटतील. छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभानला असं म्हटलं जातं, परंतु या मॅचमध्ये आता कासगाव टीमचं खरं तर प्रतिनिधित्व करत असताना सामना चांगला रंगेल या शंका नाहीये. बरोबर यार, हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि फलंदाज रुसलाय का पाहावं लागेल. हो रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागेल. अजून एक महत्वाची विकेट, भावेश लहानेला मैदान सोडावं लागतंय या मॅचमध्ये. जसा भावेश आउट झाला ना, आता जोवेरी टीमच्या खेमेमधून टाळा वाजतायत. पाहूया आपण जोवेरीची पब्लिक कुठे, आवाज येऊ दे एकदा. क्या बात आहे, कासगावची पब्लिक तुम्ही का शांत झालेत? येऊ द्या आवाज तुमचा देखील. क्या बात आहे. खरं तर दोन्ही संघ आपण पाहतोय, जेव्हा जेव्हा जोबेली असेल, डबले पाटील असेल, त्यासोबत जर पाहिला तर कान्होर असेल, कासगाव असेल, हे सामने जेव्हा जेव्हा रंगतात ना खाडे सर, तुम्हाला पब्लिक अशीच पाहायला मिळेल. अजूनही या मॅचमध्ये आता चेंडू शिल्लक असतील. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. 30 धाबा चेस करावा लागतील. 16 बॉल 30 धाबाची गरज आहे. आता या मॅचमध्ये नवीन बॅटर वरती दाखल होतोय. या मॅचमध्ये आपण पाहतोय संदेश राणे दाखल झाला या मॅचमध्ये. उलटा पुलटा आणि त्यानंतर सुपला शॉटसाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय सौरभच्या साथीने आता संदेश राणे मैदानावरती पारमेल. बरी ट्रॅकवरती विवेक गायकवाड राईट बोर्ड विकेटने दाखल होतोय. रिबस पहिलाच बॉल खेचलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल का क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर की नाही पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पार भीतोय. ज्या नारूने आज मात्र मिस्टेक केली होती, जो रोहित मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना त्यानं चुका केल्या होत्या, तोच खेळाडू आता मैदानावरती पोहोचलाय. आणि अखेर तिथे घडले काय आपण देखील पाहणार आहोत. का अप्रतिम होता. खरं तर ऑनसाईडला आपण पाहिला, खरं तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर राहिला आणि जबड जबड सीमेरेषेच्या लगत आपण पाहतोय. खरं तर चेंडूला थांबवले की नाही त्यासाठी आपण घेतला DRS, परंतु या फटक्यासाठी कासगावकर एकदा टाळा वाजल्या पाहिजेत. कोणी विचार देखील केला नसेल की आल्या आल्या रिव्हर्सचा फटका, तो देखील विवेक गायकवाडच्या विरोधात अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु इथे चौकार आलाय की थांबवलाय हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. परंतु 2 धाबा भेटतील या शंकात नाहीये. 42 धाबा आणि 42 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना आज खरं तर खाडे सर प्रेक्षकांना मी म्हणेन जी मेजबानी हवी होती ना, ती मेजबानी पाहायला मिळते. कारण जोबेली बनाम कासगाव हा सामना मैदानावरती रंगतोय. काय म्हणाल खाडे सर, ज्या प्रकारची गोलंदाजी होती टीम जोबेली संघाची या मॅच मध्ये? नक्कीच नक्कीच बिग फाइट मैच. मी मगाशीच म्हटलं, वो चाय ही क्या जिसमें शक्कर ना हो और वो मैच ही क्या जिसमें काटे की टक्कर ना हो. दोन धाकड संघांच्या दरम्यान, मातब्बर संघांच्या दरम्यान काटे की टक्कर आपण एन्जॉय करतोय. बिग फाइट मुकाबला त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. निश्चितच अजूनपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. सीमारेषेवरती चेंडू ज्या वेळेला अडवला तो व्यवस्थित अडवलाय की नाही हे चेक केलं जात आहे. खरं तर पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना, तसा टीम कासगाव संघाचा डाव कोसळलाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही ऋतिक लहानेचं येणं बाकी आहे. कारण जेव्हा जेव्हा मॅच फसते ना, तेव्हा तेव्हा ऋतिक लहाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, टॉप गिअरवरती बॅटिंग करतोय. त्यासोबत आपण जर पाहिलं ज्याच्याकडे अनुभव प्रचंड आहे, तो खेळाडू संदीप भोईरचं मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे या मॅचमध्ये. आणि अखेर हा बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, त्यामुळे आलाय चौकार. चौकार मिळाला आणि या 4 धावा धावफलकावरती इथे जोडल्या जातील. आपण पाहताय त्या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. अगदी आपण पाहताय चेंडू अडवला, फिल्डर बाहेर गेला, पुन्हा त्यानं आतमध्ये येऊन अडवण्याचा प्रयत्न केलाय. अंपायर डिसिजन हा चौकार. 4 धावा मिळत आहेत. सर अनिकेत कुलकर्णी किंवा प्रतीक दादा, आपण संपर्क साधा. नक्की तिथे घडले काय, कारण महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे, त्यामुळे नक्की तिथे घडले काय ते आपण पाहणार आहोत या मॅचमध्ये. आयोजन कमिटी आमची भरपूर स्ट्रॉंग आहे. खरं तर स्वतः आता मयूर दादा आमच्यापर्यंत पोहोचलेत.
चला पंचांनी सांगितले हा चौकार आहे, त्यामुळे लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. खर तर जो नियम आहे, चेंडू अडवण्याच्या आधी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर गेलाय, सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षक गेलाय, त्यानंतर तो पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. हे पंचांनी सांगितले, त्यामुळे हा चौकार आहे. हा चौकार आहे. 4 धावा मिळत आहेत. इथे धावफलकाला जोडल्या जात आहेत. अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग मॅचेस ऑलवेज हाय स्कोरिंग मॅचेस पेक्षा जास्त ड्रामा तुम्हाला लो स्कोरिंग मॅचेस मध्ये पाहायला मिळत असतो. विवेक इथे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फिल्डर होता, कदाचित लक्ष नव्हतं आणि त्यानंतर आपण पाहताय चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. तिथे सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आले आणि इथे आपण पाहताय तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. इथे नक्की काय घडलंय, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय आणि निश्चित काय घडलंय हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये जावं लागेल, ज्या ठिकाणी चेकिंग चालू आहे. प्रत्येक बॉलवरती अंपायर रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून इथे रनआउट चेक करण्यासाठी सांगितलं आहे. इथे आपण पाहताय प्रत्येक बॉलवरती नवीन ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती नवीन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतीये. थ्रिलर मॅच मैदानात सादर होतीये. 16 धावा धावफलकावरती आत्ता आहेत. पुढे नक्की काय घडलं या चेंडूवरती हे आपल्याला पाहायचंय. ओव्हर नंबर 3 गोलंदाज विवेक गायकवाड गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत 3 गड्यांना मैदानाच्या बाहेर त्यानं पाठवलंय. या चेंडूवरती नक्की काय घडलंय, 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना इथे नक्की काय घडलं हे चेक केलं जात आहे. नॉट आउट, बॅट्समन सेफ. आता मात्र वारे फिरलेत. सामना आपण पाहताय तर रंग बदलताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. मित्रांनो, क्रिकेट खेळणारे लाखो जन्माला आले, क्रिकेट खेळवणारे लाखो जन्माला आले. क्रिकेटच्या बाबतीत अचूक भाकीत करणारा रथी महारथी अजून जन्माला यायचा आहे. क्रिकेटच्या मैदानावरती नक्की कधी काय घडेल हे सांगणं नेहमी कठीण असतं. इथे धावफलकावरती 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 बॉलचा खेळ अधुरी शिल्लक आहे. विवेक गायकवाड प्रयत्न करतोय मैदानावरती, परंतु आता 2 बॉलमध्ये 7 धाबा खर्च झालेत. खाडी सर, हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे थोडीशी कुठेतरी बागडी गोलंदाजी विवेक गायकवाडची आपल्याला पार मिळते या मॅच मध्ये. स्टॅकिंग एरवरती बॅटर तुम्ही पाहताय आता दाखल झालाय संदेश राणेच्या साथीनं. स्टॅकिंग एरवरती सौरभ लहाने मैदानावरती खेळतोय. या मॅच मध्ये सामना रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय आता धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 23 आकड्यावरती. बरोबर या मोठा फटका खेळला इनफिल्डच्या वरनं. क्षेत्ररक्षक पाठमोरे 2-2 खेळाडू बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतात. 2 धाबे ते देखील भीतील या शंका नाहीये. आणि आता 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 25. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीव्ही स्क्रीनवरती 25 दाखवलं जात आहे, माफी असावी, त्यामुळे ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि अजूनही 1 बॉलचा खेळ देखील शिल्लक आहे. षटकातला 1 चेंडू शिल्लक आणि नक्की आपण पाहताय धावफलकावरती टोटल आहे 21 धावा. 21 ऑन बोर्ड. अजूनही आपण पाहताय या मॅच मध्ये प्रत्येक बॉल नंतर तुम्हाला नवीन ऍक्शन पाहायला मिळते. 13 बॉल आणि 21 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. जबरदस्त ही मॅच रंगली आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना सौरभ आणि संदेश एक चांगली पार्टनरशिप मैदानात पेश करतायत. चांगली भागीदारी मैदानामध्ये इथे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ ते दाखवतायत. विवेक येतोय. विवेकचा हा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. फटका क्रॅकिंग आहे. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. थ्रो आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी केलाय. धावा 2 मिळतील. 2 धावा स्कोर कार्ड वरती जमतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं. षटक क्रमांक संपलंय 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 5 बाद 23 धावा बॅटिंग करतायत कार्तिकी 11 कासगाव. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही समीकरण पाहताय. 12 बॉल आणि 19 धावांचं अजून लक्ष इथून पार करायचंय. व्हॉट अ मॅच. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहताय जेवण झाल्यानंतर मैदानावरती आलेल्या प्रेक्षक राजासाठी आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in ला आम्हाला जोडलेल्या सर्व व्ह्युअर्ससाठी हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आपण पाहताय.
चारी बाजूला प्रेक्षक राजा, एका बाजूनं जोवेली, दुसऱ्या बाजूनं कासगाव, बदलापूर वांगणी परिसरातील 2 मातब्बर, 2 ढाण्या वाघांच्या दरम्यान झुंज चालली आहे. 3 षटकं संपली आहेत. 23 धावा धावफलकावर. परिस्थिती गंभीर आहे. प्रेक्षक राजा सुद्धा इथे आपण पाहतोय, डोळ्यात तेल घालून मॅच पाहतोय आणि सर्वांचं मनोरंजन अगदी काही क्षणासाठी आपण करूयात. डीजे रॉनी. लाखो लाखोंची बक्षीस ठेवली मोठ्या या स्पर्धेनं. हे लाखो लाखोंची बक्षीस ठेवली मोठ्या या स्पर्धेनं. ब्रँड बनलाय चषक. थँक्यू सो मच. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 प्राईम टाइमला चाललेली ही जबरदस्त मॅच. 1500हून जास्त प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत अर्थातच, आणि मैदानावरती हजारोपेक्षा जास्त संख्येनं प्रेक्षक राजा इथं मॅचचा आनंद लुटतोय. निश्चितच आपण पाहताय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळत आहेत. 42चा पाठलाग. एक मिनिट थांबा. तीन षटकं संपली आहेत. 23 धावा धावफलकावरती सामना सुरू करायचा आहे. 4थ्या षटकाला इथे सुरुवात होतीये. गोलंदाज महेंद्र धुळे गोलंदाजी मार्कवरती येतोय. इथून तुम्हाला पाहायला मिळतंय करंट रन रेट आणि निश्चितच रिक्वायर्ड रन रेट मधली तफावत. 9.5च्या रन रेटने इथून धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल महेंद्रचा. अगदी आपण पाहताय फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. सिंगल कंप्लीट करतायत. 1 धावेची मदत मिळेल. धावफलक पुढे सरकेल ते एका धावेच्या मदतीनं 24 वरती. 24 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 इथं चालू केलंय. संघाचा तारणहार मोरक्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना कॅप्टन कुल महेंद्र धुळे पहिला बॉल टाकलाय. सिंगल मिळाली आहे. इथे आपण पाहताय सौरभ आणि संदेश एक चांगला संदेश देण्यासाठी तयार आहेत. 11 चेंडू 18 धावा. काटाकीर सामना मैदानाच्या आतमध्ये. परिस्थिती गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीत खंबीर भूमिका पार पाडावी लागेल. इथे हा पायावरती फुलटोज मिळालाय. फटका चांगला आहे. फ्लिक केलाय. स्पेअर लेगला पार करत असताना दणदणीत स्ट्रोक. सौरभच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. चौकार. बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल 10 चेंडू आणि 14 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. 10 चेंडू 14 धावा. जोवेली बनाम कासगाव ज्या मॅच साठी बहुचर्चित प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत होती ती मॅच मैदानावरती रंगली आहे. काटेकी टक्कर. 42चं टार्गेट होतं. मात्र या टार्गेटला चेस करत असताना 5 विकेट लवकर गेल्या होत्या. मात्र या दोघांनी जी भागीदारी रचली आहे ना, जबरदस्त पार्टनरशिप मैदानावरती रचत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली कामगिरी. 10 चेंडू 14ची गरज. सौरभ स्ट्राईक वरती. इथे चांगला चेंडू समोरच्या दिशेला हलक्या हाताने खेळलाय. जबरदस्त अगदी आपण पाहताय तर अभ्यासपूर्ण क्रिकेट. सिंगल कंप्लीट केली. मिड ऑफ वरती जाऊन चेंडू पकडतील तोपर्यंत इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. जबरदस्त बॅटिंग. कॅल्क्युलेटिव्ह अभ्यासपूर्ण फलंदाजी. सौरभ खेळतोय वैयक्तिक 12 वरती. 7 बॉल त्यानं फेस केलेत. संदेश खेळतोय दुसऱ्या बाजूनं 8 धावा त्यानं बनवल्यात. मॅच रंगली आहे. जबरदस्त मॅच मैदानावरती रंगली आहे. 9 बॉल 12ची गरज. स्ट्राईक वरती आपण पाहताय सौरभ खेळतोय. 12 धावा त्यानं बनवल्यात आणि खऱ्या अर्थानं संघासाठी मोक्याच्या क्षणी धावून येत असताना संकट मोचक या ठिकाणी उभा राहिलाय. इथे महेंद्रचा हा चेंडू समोरच्या दिशेला पुन्हा एकदा हलक्या हातानं ड्राईव्ह केले. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते करतायत. टिचून गोलंदाजी महेंद्र सुद्धा करतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. समोरून चांगल्या दर्जाची क्वालिटी बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. जी रंगतता पहिल्या बॉलपासून होती ती रंजकता अजूनही पाहायला मिळतीये. शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगणार या बाबतीत शंका नाहीये. 8 बॉल आणि 11 धावांचं लक्ष इथे पार करायचंय.
महेंद्र धुळे. जबरदस्त आजचा दिवस त्याच्यासाठी राहिलाय. आजचा दिवस भरपूर फॉर्ममध्ये खेळलाय. त्याला सुद्धा निश्चितच ही मॅच वाचवायची आहे. जोवेलीकर म्हणत असतील महेंद्र इथून आपल्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येतोय, आणि दुसऱ्या बाजूने कासगावकर म्हणत असतील ही जोडी जी रमली आहे ती मैदानात टिकली पाहिजे. चांगली बॅटिंग, 2 धावा पूर्ण केल्या. थोडंसं फिल्डरची साथ मिळणं गरजेचं होतं. या अनुषंगाने आपण पाहताय जिथे सिंगल होती तिथे 2 धावा. ज्या वेळेला आपल्याकडे मित्रांनो धावा कमी असतील त्यावेळेला अशा धावा वाचवणं गरजेचं असतं. पगार कमी असेल तर खर्च कमी करावा लागतो. नाही, म्हटलं जातं ना, ज्या प्रकारे संगीतकाराला बादकाची साथ हवी असते ती साथ आता गोलंदाजाला खरं तर क्षेत्ररक्षकाकडून हवी आहे, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये या मॅचमध्ये. 7 बॉल 9 धाबाची गरज आहे. शेवटचा बॉल जर डॉट आला, एखादी विकेट मिळते तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम जोबेली, परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार षटकार येतोय ना तर पुन्हा एकदा शिरकाव करते मध्ये टीम कासगाव. हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. 7 बॉल 9 धाबा या मॅचचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच ऑन, गेम ऑन, बॉल तयार. गतीमध्ये मिश्रण, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित, त्याच्याकडून घडली चूक, बॉल जाईल डीप मध्ये, 2 धाबे ते एकपट जातील आणि अखेर आता सामना तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगतोय. कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 बॉल 7 धाबाची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. कासगाव की जोवेली, जोवेली की कासगाव. या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 7 धाबा रोखायच्यात, रोखल्या जातील का हे देखील प्रश्न आता तुम्हाला पाहायला मिळतील. कारण याच मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं असाल तर 6 बॉलमध्ये 1 धाव देखील रोखताना आपण पाहिलंय संघ कडावला, परंतु या मॅचमध्ये आता 6 बॉलमध्ये 7 धाबाची गरज असताना सामना जाणार कुठे? सामना जाणार जोबेलीला की सामना जाणार कासगावला हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर मैदानावरती शर्यतीचे प्रयत्न करतात आणि 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही मोठी मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. 6 बॉल 7 धाबाची गरज या मॅच मध्ये घडणार काय? थांबवा, 1 मिनिट सामना थांबवा.
जबरदस्त रंगलेली मॅच अगदी आपण पाहताय तर नेत्रदीपक सामना, प्रेक्षकाची मनं जिंकणारी मॅच मैदानावरती आपण पाहताय. सौरभ आणि संदेशनं केलेली बॅटिंग खऱ्या अर्थानं कासगावकरांना या मॅच मध्ये घेऊन आली आहे. जो सामना असं वाटलं होतं की झुकलाय अगदी जोवेलीच्या बाजूनं, तो सामना इथे आपण पाहताय तर पुन्हा एकदा दोन्ही संघांसाठी दोलायमान. 6 चेंडू 7 ची गरज. फिरकीचा जादूगार कल्पेश धुळे गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईकवरती सौरभ ज्यानं 8 बॉल 13 बनवल्यात. दुसऱ्या बाजूनं संदेश 5 चेंडू 12 बनवून खेळतोय. 6 बॉल 7. कल्पेचा पहिलाच बॉल समोर खेळलाय, बॅक टू द बॉलर. सिंगल कंप्लीट होईल का प्रश्न आहे. मैदानावरती वनवा लावलाय कल्पेश धुळेनं. पहिल्याच बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना फलंदाज सौरभ इनफॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो सेट होता त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. विकेट 440 चा झटका. धडधड धडधड वाढवणारा सामना आपण पाहताय. 5 बॉल 7 ची गरज. क्रुशल मोमेंटला अगदी आपण पाहताय तर मिळालेली विकेट. सेट फलंदाज होते, निश्चित आपण पाहताय मोठी विकेट मिळाली आहे. चला जे समोर हॉस्पिटलच्या समोर मयूर उभं आहे त्यांना विनंती, चला क्रुशल मुवमेंट आहे. सर्व जे मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या, स्थानापन्न व्हा. थँक्यू सो मच. ओट यू कॉम्बॉक्स. फिरकीचं जाळं, फिरकीचं आक्रमण. कल्पेश धुळे गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर ऋतिक आलाय. इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाला होता आणि आपण पाहताय अंपायर डिसिजन वाईड बॉल आणि त्यानंतर बोर्ड गेलंय आकाशाकडे. विकेट नंबर 7 मिळतीये जय हनुमान जोवेली संघाला. विकेटच्या मागणं महेंद्र सिंग धोनी, माहिका जलवा, एसटी चित स्टंपिंग आउट. काय सामना रंगलाय मित्रांनो. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे व्हाईट बॉलचा कॉल मिळतोय, एक सिंगल जरूर मिळेल, मात्र विकेट अर्जित केली आहे ती गोलंदाज कल्पेश धुळेनं. जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. 6 चेंडू 7चं समीकरण होतं. इथे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय 5 चेंडू 6 धावा. 7 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. संघाचा निश्चितच अनुभवी फलंदाज मैदानात आलाय समीर राऊत. जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागेल. 5 बॉल 6 ची गरज. अनुभवी फलंदाज, दुसऱ्या बाजूला अनुभवी गोलंदाज कल्पेश धुळे. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड मैदानावरती मॅन इन ऑरेंज. जबरदस्त खेळ जोवेली संघानं दाखवला. धावा जरूर पदरात कमी होत्या, मात्र फाईट काय असते ना ती आज दोन्ही संघांनी आपल्याला दाखवली. बदलापूर वांगणी परिसराचं ग्रामीण क्रिकेट उच्च स्तरावरती आणि उच्च क्वालिटीचं काय असतं ते निश्चितच इथे आपल्याला उदाहरण पेश होताना पाहायला मिळतं. 5 बॉल 6 ची गरज. आज मात्र संपूर्ण बदलापुरातून असा एकही क्रिकेटचा चाहता नसेल जो ही मॅच पाहत नसेल. स्ट्राईकवरती बॅट्समन तयार. समीर राऊत. कल्पेश धुळे गोलंदाजी मार्कवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. फिरकीचं आक्रमण. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती वनवा लागलेला आहे. एकही फलंदाज मैदानात थांबायचं नाव घेत नाहीये. यष्ट्यांच्या मागणं माहीचा जलवा सातत्यानं जारी आहे. विकेट मिळतीये स्टंपिंगच्या रूपानं. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. कल्पेश धुळे ऑन फायर. विकेट. हार मानायला कुणी तयार नाहीये. दोन्ही संघ मैदानावरती काय झुंजतायत. व्हाईट बॉलचा कॉल जरूर आला, मात्र त्याच्यावरती सुद्धा पुन्हा एकदा विकेट अर्जित केली आहे कल्पेश धुळे. फिरकीचं जाळं या ठिकाणी मैदानावरती पसरवत असताना पाहायला मिळतोय. 37 वरती 8वा झटका लागलाय. कासगाव संघ सुद्धा मैदानावरती चिवट बॅटिंग करतोय. मैदानावरती परिस्थिती गंभीर आणि या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर भूमिका पार पाडत असताना दोन्ही संघासाठी
5 चेंडू आणि आता 5 धावांची गरज. सामना इथून आपण पाहताय तर श्वास रोखून सर्व प्रेक्षक राजा पाहतोय आणि काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. हृदयाची धडधड 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 सातत्यानं वाढली जातीये. 5 बॉल 5, विकेट राहिल्या 2, 8 बाद 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय. दिवस रात्र कष्ट करतायत आणि निश्चितच मैदानावरती ही रात्र एका बाजूने आपण पाहताय जोवेली ताकद लावतीये तर दुसऱ्या बाजूने ताकद लावत असताना टीम कासगाव. व्हॉट अ मॅच. प्रेक्षक राजाच्या अगदी आपण पाहाल तर आज बोटाला नख राहणार नाहीयेत. नेल बायटिंग फिनिश. 5 बॉल 5 ची गरज. कल्पेश धुळेला विकेटची गरज. इथे अगदी आपण पाहताय टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघतोय चेंडू. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होत बाहेर निघाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. वाईड बॉलचा इशारा. सलगचा 3रा वाईड बॉल आणि त्याच्यावरती आपण पाहताय एक सिंगल मिळतीये. अजूनही सामना आपण पाहताय 5 बॉल 4 धावांची आवश्यकता आणि निश्चितच आपण पाहताय संघ कुठला जिंकेल यासाठी मात्र इथे आपण थोडा वेळ वाट पाहावी लागेल. आमच्या सुद्धा हृदयाचे ठोके वाढलेत. अगदी आपण पाहताय तर हा सामना प्रत्येक क्षणाला रंग बदलतोय. सरड्याहूनही जास्त रंग बदलणारा हा सामना आपण पाहताय. कल्पेश गोलंदाजी मार्कवरनं स्ट्राईक वरती संदीप खेळतोय. उजव्या हाताचा फलंदाज. इथे आपण पाहताय चांगला टाकलाय मात्र ऑप्शनच्या जास्त बाहेर. पुनश्च एकदा अंपायर डिसिजन. यस इट इज वाईड बॉल. कल्पेश धुळे गोलंदाजी चांगली केली होती मात्र या 2 वाईडनं सामना पुन्हा एकदा टर्न केलाय कासगावच्या बाजूनं. 5 चेंडू आणि आता 3 धावांची आवश्यकता. एका बाजूने 3 धावा बनवायच्या आहेत कासगाव संघाला. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय धावा कमी आहेत. वाईड बॉल सुद्धा येत आहेत आणि निश्चितच हे वाईड बॉल इथून डोकेदुखी ठरतात की काय. जय हनुमान जोवेली संघासाठी 5 चेंडू 3 धावांची गरज. प्रेक्षक राजाचा पैसा वसूल मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. जवळजवळ 2000हून जास्त प्रेक्षक या ठिकाणी ऑनलाईन आम्हाला जोडले गेलेले आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून जमलेल्या सर्व व्ह्यूअर्सचं आणि मैदानाच्या चारही बाजूने जमलेल्या सर्व हजारो प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. मित्रांनो पहा डगआउट मधनं कोणीही आवाज देऊ नका. सूचना आहे, विनंती आहे. डगआउट मधनं कोणीही आवाज देऊ नका. मॅच अतिशय क्रुशल आहे. सुपर ओव्हर जर टाय झाली तर 5 बॉल 3 ची गरज. कल्पेश धुळे गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती बॅट्समन संदीप खेळतोय. उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाज कल्पेश धुळे. टीव्ही स्क्रीन वरती त्याला अगदी आपण पाहताय. बॉलिंग मार्क वरनं तयार. आता त्याला टप्पा सापडलाय. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात डॉट आलाय. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू लगेच कॉल केलाय. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. मात्र बॅटिंग टीमनं हा रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. तिसरे पंच कंटिन्यू बिझी आहेत या मॅच मध्ये. या अनुषंगाने आपण जातोय कंट्रोल रूम मध्ये. चेक करूया काय सामना रंगतोय. काय सामना रंगतोय. प्रेक्षक हो सामना आवडतोय का. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय इथे टीम कासगावला जिंकायचंय जरूर परंतु जोविलीला हार नाहीये मंजूर आणि त्यासाठीच आता हा सामना बाजारावरती रफ अँड टफ तुम्हाला पार मिळेल. जे प्रेक्षक आपण पाहतोय बसलेले होते ते आता उभे झालेत. जे उभे प्रेक्षक होते ते आता पायांच्या टाचावरती उभे झालेत. कारण आता या मॅचसाठी आपण पाहतोय खजिनदार आणि कार्याध्यक्ष देखील आता मैदानाच्या सीमारेषेच्या लगत आलेत. त्यामुळे त्यांचंही करतोय आपण मनपूर्वक स्वागत. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. परंतु पंचांनी इथे खरं तर डॉट बॉल घोषित केला आणि त्यानंतर आता पंचांना देखील चॅलेंज करण्यात आलंय. हा बॅटिंग रिव्ह्यू आहे या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कल्पेशचं कौतुक आपण यासाठी करतोय की इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आलाय डॉट. इथे आपण पाहताय सामना पुनश्च एकदा टर्न होत असताना पाहायला मिळतोय. कल्पेशचा हा चेंडू तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवरती लगेचच दूध का दूध पाणी का पाणी अगदी समोरून काढलाय. व्हेरी गुड डिलिव्हरी. जबरदस्त मॅच. आता मात्र इथून समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 4 चेंडू 3 ची गरज. कल्पेशचा हा चेंडू इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप केलंय. फिल्डर दूरवरनं येतोय. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना इथे कंप्लीट झाली आहे का प्रश्न आहे. पुनश्च एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. अंपायर सॉफ्ट सिग्नल काय आहे. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांच्या गोटात निर्णय गेलाय. सिंगल की डबल पाहिलं जाईल. चेक करतायत.
2 धावा एकवटाचा प्रयत्न होता, प्रचंड वेगानं खरं तर धावलाय, परंतु इथे 2 धावा एकवटात जातील का हा देखील प्रश्न आता पार मिळतोय की दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा इथे मात्र बॅटरला परतावा लागेल. दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतात. या भातमध्ये आपण पाहतोय जोबेली बनाम कासगाव 42 धावा कोणाला खर तर हे चित्र आपण पाहतोय कोणाला वाटत देखील नसेल की हा सामना असा मैदानावरती रंगेल. त्यामुळे आपण पाहतोय आता अंतिम ओव्हर पर्यंत सामना आलाय, अंतिम बॉल पर्यंत जाईल यातील मात्र शंका नाहीये आणि निर्णय आलाय. फलंदाज ओयुटी, फलंदाज बाद. एका धावेची अजूनही आवश्यकता. 3 चेंडू शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 2 धावांची अजून गरज आहे. सामना जबरदस्त रंगलाय. 3 चेंडू 2 धावांची गरज. कासगाव जिंक- 3 बॉल मध्ये आपण पाहतोय 2 धाब्याची गरज आहे. 1 धाव जर बनली आणि जर सामना खरं तर टाय झाला तर सुपर ओव्हर तुम्हाला पार मिळेल. याच मैदानावरती आपण मागच्या वर्षी पाहिला असाल RCC पेठ बनाम भातबड हा सामना देखील मैदानावरती रंगला होता. ती सुपर ओव्हर आपण पाहिली तिथे भातबडनं खरं तर तो सामना जिंकला होता. मॅच कोई भी जीतो अंदर कोई नहीं जाएगा, ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅच कोई भी जीतो अंदर कोई नहीं जाएगा. जबरदस्त गर्दी. प्रेक्षक राजाच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा पैसा वसूल सामना. बघा मॅच कोणी जिंकू दे, आतमध्ये कोणी जाऊ नका. बघा आयोजकांचा कॉल आहे. बघा जो संघाचा प्रतिनिधी किंवा एक्स्ट्रा प्लेअर जर आतमध्ये जाईल त्यानंतर त्या संघाला नक्कीच जे काय ते निर्णय आयोजन कमिटी दिली. येस गो टू मॅच. बरोबर तयार. पुढचा बॉल खेचला ऑन साइडला लॉंगॉनला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अभिनंदन टीम कार्तिक 11 श्री गणेश कासगाव. हा सामना तुम्ही जिंकला तर हार्ड लक टीम जय हनुमान जोबेली. यानंतर अजून एक सामना होईल याची आपण नोंद घ्यायची, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. यानंतर सत्संग शिरगाव बनाम जयरमान चामटोली हा सामना होईल याची आपण नोंद घ्यायची. संकेत राऊत सर्व प्रेक्षकाला मैदानाच्या बाहेर घेऊन जायचं आहे. चला बॉन्सर शेक हँड करा, त्यानंतर मैदान सोडा आणि नेक्स्ट मॅच टीम चामटोली आणि शिरगाव आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. यमाचा मार्ग मॅच. त्याच दरम्यान आपण पाहतोय किरण शेठ राऊत साहेब यांच्या वतीने जो चौकार मारलाय संदेशने त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच देण्यात येईल. क्या बात आहे. संदेशनी संदेश दिलाय. आता आम्ही दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालोय. टॉप 10 मध्ये हा दुसरा संघ ज्यांनी आपल्या नावावरती इतिहास रचलाय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 चा टॉप 10 मधील दुसरा संघ टीम कार्तिकी 11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. चला लवकरात लवकर आता क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम सत्संग शिरगाव आणि जयरमान चामटोली